रेती माफियांवर महसूल विभागाचा हल्लाबोल. अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई. रेती माफियांचे धाबे दणाणले. माना प्रतिनिधी अनिकेत कोकणे. दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक MH27 AX 4046 वर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ही कारवाई होऊन अवैध रेती वाहतुकीला चपराक बसली आहे. ही कारवाई नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री नरेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या समवेत मंडळ अधिकारी श्री गणेश भारती, ग्राम महसूल अधिकारी श्री गोपाल वानरे, अकोट भाग क्रमांक 1 व 2 आणि श्री रितेश मेंढे, मुळा मोहाळा यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सदर ट्रॅक्टर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता रेतीची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ कारवाई करत ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या या तत्पर आणि निर्भीड कारवाईमुळे अवैध रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने आज सकाळी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केला. ही कारवाई नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नरेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाई दरम्यान मंडळ अधिकारी गणेश भारती आणि तलाठी गोपाल वानरे हे अधिकारी उपस्थित होते. संबंधित ट्रॅक्टर चालकाने कोणतीही वैध परवानगी न घेता रेतीचे वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणीत सुद्धा संबंधिताविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सोनवणे यांनी सांगितले की अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे. अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील. त्यानंतर सुद्धा महसूल विभाग चुपचाप बसला नाही व दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी 3:15 वाजता विना वाहतूक अवैध रेतीचा नाम एक ब्रास रेती वाहतूक करताना अकोट येथील सूरज दिलीपराव शेंडोकार याचा ट्रॅक्टर व ट्रॉली उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट मनोज लोणारकर व अकोटचे तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण साहेब, अप्पर नायब तहसीलदार सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शनात अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती व अकोट भाग क्रमांक 1 ग्राम महसूल अधिकारी गोपाल वानरे, दिनेश, रितेश मेंढे, ग्राम महसूल अधिकारी मोहाला, महसूल सेवक रामेश्वर लोणकर, सतीश वानखडे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिकांनी या पावलाचे स्वागत केले आहे. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी UTV न्यूजला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. अनिकेत कोकणे, माना, अकोला.